नमस्कार. आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपलं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, पुस्तकस्था तु या विद्या, पुस्तकस्था तु या विद्या, परहस्तम गतम च धन, परहस्तम गतम च धन, कार्यकाले समुत्पन्ने, कार्यकाले समुत्पन्ने, न सा विद्या, न सा विद्या, न तद धनम. म्हणजे मित्रांनो, पुस्तकात असलेलं ज्ञान म्हणा, पुस्तकात असलेली विद्या म्हणा, म्हणजे जर आपण पुस्तकं वाचली नाही तर, आणि दुसऱ्याच्या हाती गेलेलं आपलं धन, हे दोन्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वेळ प्रसंगी म्हणजे आपल्याला गरज पडेल तेव्हा या दोन्ही आपल्याला कामी येत नाहीत. बरोबर मित्रांनो, म्हणून आपल्याला सतत अभ्यास केला पाहिजे आणि आपलं आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी भारतीय आयुर्वेद शास्त्राचा देखील आपण अभ्यास करत राहायला पाहिजे, जेणेकरून आपली आरोग्याची संपदा पण वाढेल आणि आपण स्वस्थ आणि निरोगी भारत बनवू शकू. तर जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल, तर आजची ही संधी आपण साधूया आणि आजचा आपला विषय बघूया. आजचा विषय आहे सांध्यांचे आजार आणि आयुर्वेद उपचार. बरोबर, आजचा आपला विषय आहे सांध्यांचे आजार आणि आयुर्वेद उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईतील सुप्रसिद्ध सायन आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयातील काय चिकित्सा या विभागातील प्राध्यापिका आणि विभाग प्रमुख डॉक्टर अनया मॅडम आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. नमस्ते. डॉक्टर अनया पाथरीकर मॅडमचा तुमच्याशी परिचय करून देतो. वैद्या अनया पाथरीकर मॅडम, आपण प्राध्यापिक आहात, विभाग प्रमुख आहात, काही चिकित्सा विभाग आणि सोबत आपण शैक्षणिक विभागाच्या उपप्राचार्य देखील आहात. सायन आयुर्वेद रुग्णालय आणि महाविद्यालय शिव मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी BA-MS नंतर पुढे MD ही पदवी घेतली. त्याच्या पुढे जाऊन मॅडमनी PhD देखील केलेलं आहे. खूप खूप अभिनंदन मॅडम. आणि मॅडमच्या अनुभवाविषयी सांगायचं झालं तर 23 वर्षाहून अधिकचा वर्षांचा जो अनुभव आहे मॅडमच्या गाठीशी आहे. वैद्यकीय शिक्षण म्हणा किंवा आयुर्वेदामध्ये अध्यापन करणं म्हणा, संशोधन करणं, चिकित्सा करणं, तर या विषयाशी निगडीत असा अनुभव आहे. मॅडम पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवतात देखील, त्यांना मार्गदर्शन करतात, त्यांच्या गाईड देखील आहेत. आणि MUHS नाशिक म्हणजेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे मॅडम PhDचा जो अभ्यासक्रम आहे तिथे BORS म्हणजे बोर्ड ऑफ रिसर्च स्टडीजच्या देखील आपण सदस्य आहात. आणि सोबत राष्ट्रीय आयुर्वेद जे विद्यापीठ आहे दिल्लीद्वारा अध्यापकांसाठी प्रशिक्षण शिबिरं असतात, त्यामध्ये देखील मॅडम मार्गदर्शन करतात, त्यामध्ये देखील आपण संबोधन केलेलं आहे. पुरस्कारांविषयी सांगायचं झालं तर मॅडमना पुण्याची जी संस्था आहे वैद्य खडीवाले संशोधन संस्था यांच्याकडून उत्कृष्ट अध्यापक हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि शिवाय जे नवनवीन आयुर्वेदिक औषधेच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये देखील मॅडम प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणून आपलं योगदान देत असतात. सोबत भारतीय चिकित्सा प्रणाली आहे त्याचं राष्ट्रीय आयोगातर्फे MD आयुर्वेदचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्या समितीमध्ये देखील मॅडमने विषय तज्ज्ञ म्हणून आपली भूमिका, आपलं योगदान दिलेलं आहे. आणि आकाशवाणीचा जो आरोग्यम धनसंपदा हा जो कार्यक्रम आहे तर त्यामध्ये 30 विविध विषयावर मॅडमनी मार्गदर्शन केलेले आहे, मॅडमनी मुलाखत दिलेली आहे. आणि आयुर्वेदाद्वारे वेगवेगळ्या आजारांवर उपचार देणं म्हणा किंवा आयुर्वेदिक पद्धतीने जीवनशैली कसं जगायचं, तर याविषयी मॅडमना जनजागृती करण्यामध्ये खूप रुची आहे. तर अशा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आज आपल्यासोबत आहे. शुभस्य शीघ्रम. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. हॅलो डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत करतो कार्यक्रमात. आणि आजचा जो आपला विषय आहे सांधे दुखी म्हणा, सांध्यांवरचे जे आजार आहे आणि आयुर्वेद उपचार, तर हा विषय तुम्ही का निवडला किंवा का महत्त्वाचा वाटतो त्यापासून सुरुवात करूया. काय सांगणार? खरं म्हणजे सांधेदुखी किंवा सांध्यांचे आजार हे जनरली उतार वयात होतात. साधारण 50 नंतर त्यांची लक्षणं जाणवतात. हा एक सर्वसामान्य समज आपला काही काळापूर्वी होता. पण आताच्या काळामध्ये जी काही जीवनशैली आपली बदलली आहे, व्यायामाचा अभाव, वातानुकूलित वातावरणात जास्त वेळ राहायला लागणं, शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा किंवा ऑफिसच्या स्टाफला सुद्धा, आणि त्या जोडीला पौष्टिक आणि सकस आहाराची कमतरता किंवा काहीतरी
वेगवेगळे डाएट्स करत राहणं, या सगळ्यांमुळं थोडं असं जाणवतंय की सांध्यांचे आजार हे अलीकडच्या वयामध्ये सुद्धा जाणवायला लागलेले आहेत. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर 8-8 तास लॅपटॉपवर काम करणं किंवा छंद म्हणून तासनतास मोबाईल बघणं, या गोष्टींमुळं सुद्धा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिस जरी सुरुवातीला झाला नाही तरी मानेचे स्नायू आखडणं, ताठ होणं आणि मान दुखणं हेही सुरू होऊ शकतं. म्हणून नक्कीच आपण या गोष्टीचा विचार करणं आणि त्यावर उपाययोजना करणं हे अगदी गरजेचं बनलेलं आहे. फारच छान. मॅडमकडून आपल्याला जीवनशैलीविषयी वेगवेगळ्या टिप्स देखील मिळणार आहेत. तर आपण उत्तरामध्ये ऐकलंच की जीवनशैलीचा कसा प्रभाव पडतो. तर मॅडम, सांधे दुखीकडे अजून थोडीशी अजून सखोल माहिती घेऊ इच्छितो आम्ही की लक्षणं कशी आढळतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. बरोबर. सांध्यांच्या आजारामध्ये सांधे दुखणं हे प्रमुख लक्षण जाणवत राहतं. आपले दर्शक बघू शकत असतील आपण जी लक्षणं म्हणतो आहोत ती. त्याच्यामध्ये सांधे दुखणं, सांध्यांना सूज येणं, हालचाल करत असताना सांध्यातून कटकट आवाज येणं, सांध्यांच्या हालचालींवर मर्यादा येणं किंवा सांध्यांच्या हालचाली होत असल्या तरीसुद्धा त्या करताना वेदना होणं, सांधे जखडल्यासारखे आखडल्यासारखे वाटणं, एका पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनमध्ये जात असताना कष्टपूर्वक किंवा थोड्याशा वेदना जाणवून हालचाली होणं, ही सगळी लक्षणं ही सांध्यांशी निगडीत आहेत. ह्याच्या जोडीला काही वेळेला जो सांधा आपला दुखतोय त्याच्या आजूबाजूच्या भागामध्ये स्पर्शासहत्व, म्हणजे अगदी हातसुद्धा न लागू देणं इतपत सुद्धा ठणका किंवा वेदना जाणवू शकतात. काही वेळेला बधीरपणा जाणवतो, मुंग्या येतात, एका सांध्याकडून दुसऱ्या सांध्याकडे वेदना शिफ्ट होत राहतात किंवा रेडिएट म्हणतो आम्ही त्याला, तर तशा होत राहतात. ही लक्षणं तर जाणवतातच. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल सर की सांधेदुखीच्या जोडीलाच अंगात कणकणी असल्यासारखं वाटणं, बारीक ताप येणं, पोटाच्या तक्रारी असणं, अपचन किंवा बद्धकोष्ठता असणं, अशी लक्षणं ही बरेचदा जाणवतात. अगदी विशेष सांगायचं झालं तर काहीही श्रम न करता सुद्धा थकल्यासारखं वाटणं, अंग गळून गेल्यासारखं वाटणं, ही लक्षणंही दिसतात. आणि या प्रत्येकामागं काही ना काहीतरी वेगळी पॅथॉलॉजी किंवा आजाराची संप्राप्ती असते, जी समजून घेऊन जर आपण वेळीच इलाज केला तर आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. म्हणून सगळ्या आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा ही लक्षणं लक्षात ठेवून यापैकी काही लक्षणं जाणवायला लागली तर त्यांचं थोडंसं निरीक्षण करून डॉक्टरला भेटणं, वैद्यांचा सल्ला घेणं किंवा काही घरगुती उपचार का होईना सुरू करणं हे अत्यावश्यक आहे. फारच छान, सहज सोप्या भाषेमध्ये मॅडम तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत आहात. तर मॅडम, हा जो सांध्याचे आजार आहेत तर हा प्रकार एका महासागरासारखा आहे किंवा सागरासारखा आहे, तर समजून घ्यायला याचं काही वर्गीकरण वगैरे आहे का की जेणेकरून आपण जास्त सखोल अभ्यास करू शकू आणि निदान आणि उपचारासाठी त्याचा फायदा होईल, त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. बरोबर. हे वर्गीकरण समजण्यासाठी आपण एक चित्र बघूयात. ह्याच्यामध्ये आपल्याला सांधा दिसतो आहे आणि हा सांधा जो आहे तो नॉर्मल सांधा कसा असेल आणि त्याच्या जोडीला जर सांध्यावर सूज असेल तर तो कसा दिसेल हे आपल्याला बघता येतंय. दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय की नॉर्मल सांधा किंवा पाय सरळ आहे आणि त्याच्या जोडीचा दुसरा पाय जो आहे तो मात्र थोडासा वाकलेला आहे. तर अशी जी लक्षणं आहेत ही लक्षणं वेळीच ओळखणं आणि त्याच्यावर उपचार सुरू करणं हे आवश्यक आहे. काही वेळेला आपल्याला असं दिसत राहतं की हे वर्गीकरण करत असताना दोन मुख्य भाग किंवा गट येतात. पहिला गट आहे सांध्याची झीज झाल्यामुळं होणारी लक्षणं आणि त्याचे आजार, आणि दुसरा गट आहे की सांध्यांमध्ये सूज आल्यामुळं होणारी लक्षणं आणि त्याच्या अनुषंगाने येणारे आजार. पहिल्यांदा आपण थोडक्यात बघूयात. सांध्यांची ज्या वेळेला झीज होते त्यावेळेला दिसणारी लक्षणं ही सांधेदुखी तर असतेच, पण ही सांधेदुखी त्या सांध्याचा वापर जास्त प्रमाणात झाला, म्हणजे गुडघ्यामची जर झीज झाली असेल तर जास्त वेळ चालल्यानंतर सलग उभं राहिल्यानंतर दुखणं हे प्रमुख लक्षण आपल्याला दिसू शकतं. उठता बसताना आवाज येणं हे सुद्धा जाणवू शकतं आणि तो सांधा हा आराम केल्यानंतर आपोआप दुखायचा थांबतो, ही लक्षणं दिसतात. हे झालं पहिलं वर्गीकरण. आणि झीज हे त्यातलं मुख्य कारण असल्यामुळं तिथं आपण त्या सांध्याला, म्हणजे फक्त हाडांनाच नव्हे तर त्या सांध्याला हाडांना बाजूने चिकटलेले जे काही स्नायू आहेत, मसल्स किंवा पेशी आहेत, लिगामेंट्स आहेत,
त्यांना पोषण करणारी ट्रीटमेंट आणि चिकित्सा जर दिली तर आपल्याला जास्त चांगला फरक दिसतो. दुसरा जो प्रकार आहे ज्याच्यामध्ये सांध्यांच्या मध्ये असलेले सगळे भाग म्हणजे वेगवेगळे स्नायू, पेशी, लिगामेंट, मेनिस्काय, बर्सा असे खूप सारे घटक असतात जे की सांधा बनवतात. केवळ हाडच सांधा बनवतात असं नाही. तर या हाडांच्या वर जसे बॉक्सर ग्लोव्ज घालतात तसं एक कार्टिलेज किंवा आर्टिक्युलेटिंग कार्टिलेज असतं. त्याची झीज झाल्यामुळं, त्याला सूज आल्यामुळं काही लक्षणं दिसतात. जी मी मगाशी म्हणलं तसं सांधा गरम होणं, त्याला सूज येणं, त्याच्या हालचाली मर्यादित होणं किंवा खूप तीव्र वेदना होणं. अशा ठिकाणी मात्र आपल्याला सूज कमी करणारी औषधं द्यावी लागतात आणि मग त्याच्या अनुषंगाने बाकी चिकित्सा केल्यानंतर रुग्णाला आराम मिळतो. म्हणून या गोष्टी आपण लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. अजून एक प्रकार पडतो, थोडासा वेळ घेतेय, ज्याच्यामध्ये चलसंधी आणि अल्पचलसंधी म्हणजे हाताचे आणि पायाचे, खांद्यापासून हाताचे सांधे आणि कमरेपासून पायाचे सांधे हे जे आहेत ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात हालचाली होतात. पण बाकी आपले जे मणक्यांचे सांधे आहेत किंवा बोटांचे सांधे आहेत ह्याच्यामध्ये अल्प प्रमाणात हालचाली होतात. आणि खरं सांगायचं तर जी काही अंडरलाईंग पॅथॉलॉजी किंवा विकृती किंवा आजार असेल त्यानुसार हे चलसंधी जास्त ॲफेक्ट होत आहेत, त्याच्यात जास्त त्रास आहे की जे कमी हालचाली असणारे सांधे आहेत त्याच्यात जास्त त्रास आहे हे बघणं खूप आवश्यक असतं. बरेचदा आपण ज्याला आमवात म्हणतो किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखे आजार असतात तर त्याच्यामध्ये हे छोटे सांधे ॲफेक्ट झालेले दिसतात किंवा गुडघ्यासारख्या मोठ्या सांध्यांमध्ये सूज आणि अक्षरशः विंचू चावल्यासारख्या तीव्र वेदनाही दिसू शकतात. या उलट ज्याला गाऊट आर्थरायटिस म्हटलं जातं किंवा आयुर्वेद ज्याला वातरक्त असं म्हणतो त्या सांध्यांच्या आजारामध्ये आपल्याला अजिबात सांध्याला स्पर्श करता येत नाही इतका तो सांधा सुजलेला असतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी वेदना जाणवत असतात. तर हे वर्गीकरण आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने आयुर्वेदाची जी काही संकल्पना आहे त्यानुसार फक्त वात कमी करणारी औषधं द्यायची आहेत की त्या जोडीला धातू वर्धन करणारी किंवा शरीराचं बल, सांध्यांमधल्या पेशींचं बल वाढवणारी औषधं द्यायची आहेत, हा विचार करणं आवश्यक आहे. फारच छान, सहज सोप्या भाषेत मॅडम तुम्ही आम्हाला सांगतायत. अति तिथे माती, जास्त झीज झाली तर तरी देखील त्रास होतो आणि सूज, हे दोन वेगवेगळ्या पद्धतीने वर्गीकरण आपण आपल्याला समजण्यासाठी मॅडमनी छान माहिती दिली आपल्याला. तर मॅडम, स्त्रियांमध्ये जास्त हा सांधेदुखीचा त्रास जाणवतो का पुरुषांमध्ये, आणि काय कारण आहे त्याच्या मागे, किंवा आयुर्वेद कसं पाहतं याच्याकडे, त्याविषयी सुद्धा सांगा आम्हाला. बरोबर. संपूर्ण जगभरामध्ये जे काही सर्वेक्षणं झाली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा असं आढळून आलंय की स्त्रियांमध्ये सांध्यांचे आजार हे जास्त प्रमाणात दिसतात आणि तेही खूप महत्त्वाची गोष्ट आहे खरं तर की तेही काही विशिष्ट वयोगटामध्ये आपल्याला जाणवतात. एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घेऊयात की स्त्रियांचं शरीर हे वेगवेगळ्या वयोमानानुसार वेगवेगळ्या स्थित्यंतरांमधून जात असतं. सगळ्यात पहिला टप्पा असतो तो म्हणजे मुलीला पाळी येणं किंवा रजस्त्राव सुरू होणं, ज्या काळामध्ये अंतःस्रावांच्या बदलामुळं स्त्रीच्या शरीरामध्ये बदल होतात. दुसरा एक महत्त्वाचा टप्पा आहे, या टप्प्यातून जवळपास प्रत्येक स्त्री जाते आणि तो टप्पा म्हणजे गरोदरपणाचा आणि त्यानंतर प्रसूती होणं आणि बाळाच्या जन्मानंतर बाळाला अंगावरचं दूध पाजणं. हा खरं तर एक खूप महत्त्वाचा आणि मोठा टप्पा आहे कारण तो जवळपास स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये 9 महिन्यांपासून वर्ष ते 1.25 वर्षापर्यंत असतो. आणि त्यानंतरचा आणि महत्त्वाचा टप्पा सांध्यांच्या दृष्टीने जो येतो तो म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ किंवा ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो. या काळामध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये फक्त शरीरातल्या हाडांमध्ये किंवा स्नायूंमध्येच नाही तर त्वचा, केस आणि यांच्यासोबत मानसिक घटकांमध्येही जे बदल होतात त्यामुळं या काळामध्ये स्त्रिया या सांध्यांच्या आजाराला, विशेषतः झीज होण्याचे जे आजार आहेत ज्याला आपण संधिवात किंवा ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो याला जास्त बळी पडतात असं लक्षात आलंय. मग आता ह्याच्यासाठी ही स्थित्यंतरं तर होणारच आहेत. मग यासाठी आपण काय करू शकतो तर या विशिष्ट काळामध्ये काही स्पेसिफिक जीवनशैली ज्याला आयुर्वेदामध्ये सुद्धा गर्भिणी परिचर्या, सो कोड ऑफ कंडक्ट ऑफ अ प्रेग्नंट वुमन किंवा सूतिका परिचर्या, जिची डिलिव्हरी झालेली आहे अशा स्त्रींना पाळायचे काही नियम,
त्याच्या जोडीला विशिष्ट आहार यांचे जे काही मार्गदर्शन केलेलं आहे ते जर व्यवस्थित केलं किंवा हे जर पाळलं गेलं तर पुढे होणारे आजार टाळता येतील आणि काही आजार नुकतेच सुरू जर झाले असतील तर ते सुद्धा वाढू नयेत यासाठी प्रयत्न नक्कीच करता येतील. फारच छान मॅडमकडून गर्भिणी परिचर्या आणि दुसरी जी सुतिका परिचर्या आहे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मॅडम तुर्तास आपल्याला एक फोन आलेला आहे, पालघरहून फोन आलेला आहे. रमेश उगले यांचा फोन आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, सलग प्रश्न. मी रमेश उगले बोलतोय पालघरहून. माझा प्रश्न असा आहे की वाढत्या वयानुसार जसं 50, 60, 70, 75 हाडांची झीज होत असते. तर ही झीज भरून काढण्यासाठी आपण आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथीचे उपचार करतो, जे असेल ते. पण या उपचारांमुळे हाडांची जी झीज आहे ही भरून निघते का पूर्वीप्रमाणेच असं म्हणजे त्रास होत असतो? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे, रात्री झोपताना आपण पंखा लावतो आणि कधी तो पंखा बंद करायचं विसरून जातो, तर त्या पंख्याच्या हवेमुळे सुद्धा सांध्यांना त्रास होतो का? फारच छान, धन्यवाद. प्रश्न विचारलाय. खरं तर रमेश दादा तुमचं निरीक्षण खूप चांगलं आहे असं म्हणेन मी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक अगदी साधारण असं आपण म्हणूयात की वयाचा बालपणाचा काळ हा शरीरामध्ये वृद्धी होण्याचा किंवा ताकद हळूहळू वाढत जाण्याचा आहे. मधला अवस्थेचा काळ हा आहे ती ताकद व्यवस्थित मेंटेन किंवा काय म्हणू शकतो आपण की त्याच्या जोरावर आपण बरेच कामं करू शकतो असं आहे, ज्यावेळेला आपलं शरीर हे फुल फ्लेश काम करत असतं आणि पूर्ण परिपक्व झालेलं असतं. आणि तुम्ही म्हणालात तसं 50 नंतर येणारा वयाचा काळ हा साहजिकच उतार वयाचा आहे, ज्यामध्ये शरीराची हळूहळू झीज व्हायला लागते. आयुर्वेदात म्हणलंच आहे शीर्यते तत् शरीरम, जे हळूहळू झीज होत जाणार आहे उतार वयामध्ये ते शरीर आहे. तुम्ही जसं म्हणालात तसं की ही झीज आपण थांबवू शकतो का? प्रत्येक वेळेला व्यक्तीच्या प्रकृतीनुसार ही झीज थांबवता येईलच असं नाही, पण जर काही कारणामुळं ही झीज अतिरिक्त वेगाने होत असेल आणि त्यामुळं त्रास होत असेल तर त्याचा वेग मात्र आपण नियंत्रणात आणू शकतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट आपण सगळेच लक्षात घेऊयात, ती म्हणजे फक्त सांध्यामध्ये हाडं झिजली म्हणजे सांधे दुखणार असं नक्कीच नाही आहे. जेव्हा हाडं झिजतात त्यावेळेला त्याच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत ते स्नायू रेग्युलर नियमित व्यायाम किंवा योगासनं केल्यामुळं जर आपण व्यवस्थित लवचिक आणि तरी मजबूत ठेवले असतील तर मात्र हाडांची झीज आणि त्यातून येणारी जी काही उणीव आहे ती उणीव ही काही प्रमाणात हे स्नायू भरून काढू शकतात आणि मग आपल्याला लक्षणं जाणवणार नाहीत. आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथीची औषधच प्रत्येक वेळेला घ्यायला पाहिजेत असं मात्र अजिबात नाही. तर आपण काही छोटेसे घरगुती उपचार केल्यानंही आपल्याला हा वेग कमी करता येतो. जसं मी माझ्या रुग्णांना नियमित सांगते की सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं खाणं, त्याच्या जोडीला भाजलेले तीळ काही प्रमाणात खाणं, ज्या वेळेला हिवाळा चांगला आहे म्हणजे प्रॉपर गारठा आहे अशा वेळेला हाळीव, डिंक यांचा वापर करणं किंवा जे अगदी गृहिणी सगळ्या रेग्युलर जिरे मोहरी फोडणीमध्ये घालतात त्याच्या जोडीला थोडेसे मेथीचे दाणे घालणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपण काही प्रमाणात आपल्या शरीराला पोषक घटक पुरवू शकतो. हाडांची झीज या गोष्टीचा जर विचार केला आपण तर आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन डी, कॅल्शियम ह्याचं सप्लिमेंटेशन वरचेवर घेता येतं. तसंच आयुर्वेदामध्ये प्रवाळ पंचामृत सारखी औषधं आहेत, प्रवाळ पिष्टी किंवा शंखभस्मासारखी औषधं आहेत, ही जरुरीनुसार घ्यावीत. मला स्वतःला जर तुम्ही विचाराल तर मी जरी आयुर्वेदिक वैद्य असले तरी सुद्धा माझं म्हणणं असं असेल की आहाराने शरीराचं पोषण होतं आणि औषधं ही आजार बरी करण्यासाठी असतात. म्हणून जिथं जिथं आपल्याला शरीराला मदत करायची आहे तिथं तिथं आपण आपला आहार पौष्टिक आणि चांगला ठेवूयात, जेणेकरून आपल्याला औषधांची गरजच पडणार नाही. दुसरा जो प्रश्न तुम्ही विचारला जो की पंखा चालू असण्याबद्दलचा होता, हे अतिशय योग्य निरीक्षण आहे. ज्या पेशंटला आमवाताचा त्रास होतो, सांधे आखडणं, जखडणं अशा तक्रारी असतात, अशा लोकांनी रात्री जरी पंख्याशिवाय झोप लागत नाही असं वाटत असेल तरीसुद्धा पायमोजे घालणं, हातमोजे घालणं किंवा एवढं जर आपल्याला सगळा तामझाम करायचं नसेल तर निदान आपला जो दुखरा सांधा किंवा शरीराचा भाग आहे
त्याला लोकरीचा एखादा मफलर, स्कार्फ गुंडाळणं किंवा साध्या सुती कापडानं गुंडाळून ठेवणं हे केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना नक्कीच असं लक्षात येतं की मला एसीचा त्रास होतो, पंख्याचा त्रास होतो, त्यांनी रात्री झोपताना कानामध्ये 2-2 थेंब तेल जर घातलं किंवा गाईचं तूप करंगळीवर घेऊन ते अगदी थोडंसं नाकाला आतून पुसलं आणि त्याच्या जोडीला जर खूप म्हणजे आमुवाताचा आजारच असेल तर अगदी बिब्याचं बी आपल्याला माहिती आहे, खूप उष्ण असतो तो, हेही सगळ्यांना माहिती आहे, तर तो कापसामध्ये लपेटून जर तळपायापाशी ठेवला तरीसुद्धा त्यानं ऊब मिळते. आपण जेवढ्या प्रेमानं आपल्या चेहऱ्याला पावडर लावतो चेहरा छान दिसावा म्हणून, तसंच आपण जर सुंठ आणि वेखंडाची पावडर या सांध्यांना चोळली, कोरडीच पावडर चोळायची, लेप लावायची गरज नाही, तरीसुद्धा सांध्याची ऊब कायम राहायला मदत होते. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी आपण पंख्याचाही आनंद घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपले सांधेही दुखणार नाहीत. फारच छान, सहज सोप्या भाषेत आणि उत्तम उदाहरण देऊन तुम्ही आम्हाला छान टिप्स दिल्यात आणि अळीवाचा म्हणा, डिंकाचा म्हणा, मेथीचा लाडू खाण्याविषयीच देखील मॅडमने सांगितलेलं आहे. हिवाळ्यामध्ये त्याचं सेवन जरूर केलं पाहिजे. मॅडम, महाराष्ट्राची जी सांस्कृतिक राजधानी आहे, विद्येचं जे माहेरघर आहे, अशा पुण्यातून आपल्याला फोन आलेला आहे. मंगल आपटे यांचा फोन आहे. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. प्रश्न ऐकूया आणि मग ब्रेक नंतर प्रश्नाचं उत्तर देऊया. मंगलताई, कृपया आपला प्रश्न विचारा. मला असा प्रश्न विचारायचा की सांधेदुखी होते तर त्याला तेल लावलं जातं, तर ते तेल आंघोळीच्या आधी लावावं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी सूर्यकिरणाचे जे प्रकाश आहे तो सकाळच्या कोवळ्या ऊनाने सांधेदुखी कमी होऊ शकेल का? असे त्याचे 2 प्रश्न आहेत. फारच सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे. आपण जरूर या प्रश्नाला उत्तर देणार आहेत जेणेकरून जनप्रबोधन होईल. तर पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. डॉक्टर पाथरीकर मॅडम आपल्या सोबत आहेत आणि चर्चा सुरू आहे सांधेदुखीवर, सांध्याच्या आजारावर आणि आयुर्वेद उपचाराविषयी. आणि मंगलताई आपटेंचा फोन आलेला, त्यांनी प्रश्न विचारलेला मॅडम. तर तेल आणि आंघोळ म्हणजे कधी तेल लावावं आंघोळीच्या आधी नंतर, आणि सूर्यप्रकाशाविषयी हे 2 प्रश्न विचारलेत, तर काय सांगणार? तुम्ही जो प्रश्न विचारलात ती खरं तर आपली भारतीय जीवन पद्धतीचा एक भागच आहे, ज्याच्यामध्ये आपण अंगाला आयुर्वेदाने जी काही दिनचर्या सांगितली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अभ्यंगम आचरेत नित्यम स जरा श्रम वातहा. आता थोडक्यात त्याचा अर्थ बघूयात. अभ्यंग किंवा संपूर्ण शरीराला तेल लावणं, हलकी मालिश करणं हे जे आहे त्याला अभ्यंग म्हणतात. आणि त्यांना काय काय फायदे होतात तर जरा म्हणजे म्हातारपण थोडं उशिरा येईल, श्रम म्हणजे ज्या वेळेला आपले कष्ट भरपूर झालेत किंवा व्यायाम खूप झाला आहे तर त्याच्यामुळे येणारी लक्षणं कमी करायला उपयोग होईल, आणि वातहा म्हणजे जे काही वात शरीरातला वाढलेला आहे तो कमी होण्यासाठी उपयोग होईल. म्हणजे साहजिकच आपल्याला सांध्यांची काळजी घेण्यासाठी मालिश करण्याचा उपयोग चांगलाच होणार आहे. मग हे मालिश केव्हा करावं? मला स्वतःला असं वाटतं की ज्यांना सांध्यांची काही लक्षणं जाणवत आहेत त्यांनी सकाळी उठल्यानंतर मालिश करावं, कोमट तेलाने मालिश करावं, आपलं दैनंदिन क्रम चालू ठेवावा आणि त्याच्यानंतर एक साधारण अर्ध्या तासांनी थोडंसं कोमट पाण्याने आंघोळ करत असताना जर कोमट पाण्याने सांधा शेकला तर त्याला चांगला आराम मिळेल. दुसरी गोष्ट अशी आहे की या व्यक्तींनी रात्री झोपताना सुद्धा जर सांध्यांना हलक्या हाताने मालिश केली आणि त्याच्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने जर शेकलं तरीसुद्धा सांध्यांचे स्नायू मोकळे होण्यासाठी, सूज कमी होण्यासाठी, वातही कमी होण्यासाठी आणि हालचाली व्यवस्थित होण्यासाठी मदत होईल. पण इथे एक गोष्ट आपण नक्की लक्षात घेऊयात. बरेचदा असं होतं की सांध्यांना आपण तेल लावलं आणि आपण AC रूममध्ये झोपलो तर ते मात्र योग्य नाही, कारण त्याच्यामुळं सांधा आखडण्याची शक्यता वाढू शकते. म्हणून ज्या उबदार वातावरणात आपण राहतोय तिथं आपण तेल लावून जर झोपलो रात्री तर चालू शकतं. आता सगळ्यांना असं वाटेल की मग सगळेच तेल लावू शकतात का? ज्या ठिकाणी सांध्याला लालसरपणा आहे, सांध्याला सूज आहे किंवा सांध्याला हात लागला तरीसुद्धा वेदना होत आहेत, अशा व्यक्तींनी मात्र सांध्याला तेल न लावता वेगवेगळ्या प्रकारचे लेप जे आयुर्वेदात सांगितलेले आहेत ते लावावेत. अगदी साधा लेप ज्याला शोथहर लेप असं म्हणतात, जो सूज कमी करणारा आहे तो वापरू शकतो, किंवा त्याच्या जोडीला आपण फक्त सुंठ थोडीशी कोमट करून वापरू शकतो.
तसंच सगळ्यांना माहिती असणारं एक औषध आहे ते म्हणजे निरगुडी. निरगुडीला आता खूप छान पानं आलेली आहेत आणि त्यांचा उपयोग आपण सांध्याचे सूज आणि वेदना कमी करण्यासाठी करू शकतो. तो उपयोग कसा करायचा आहे? एकतर घरच्या घरी निरगुडीच्या पाल्याचा मिक्सरवर रस काढायचा, तो तेलामध्ये शिजवायचा आणि ते तेल वापरायचं, हेही करू शकता. किंवा त्याच्या जोडीला दुसरा एक पर्याय आहे, तो म्हणजे निरगुडीची पानं वाफवून घ्यायची आणि ती वाफवलेली पानं सांध्याला लपेटून ठेवायची. हे जोपर्यंत पानं उबदार आहेत तोपर्यंतच करावं. त्याचं टेम्परेचर किंवा तापमान कमी व्हायला लागल्यावर मात्र ती काढून टाकावीत. असाच उपयोग आपण एरंडाच्या पानाचाही करू शकतो, शेवग्याच्या झाडाच्या सालीचा करू शकतो किंवा काही अतिशय रेअर कंडिशनमध्ये, पण हे शक्यतोवर वैद्यांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखीखाली करावं. ते म्हणजे जी रुईची पानं असतात ती सुद्धा उष्ण आहेत आपल्याला माहिती आहे. त्याला थोडंसं तेल लावून ती पानं सुद्धा लावून आपण शेकू शकतो. जर आपल्या प्रेक्षकांना बघता येत असेल तर इथं आपण काही अनेक तेलांची नावं दिलेली आहेत जी आपण सांध्यांना मालिश करण्यासाठी वापरू शकतो. जसं आपण मगाशी सांध्यांची झीज आणि सांध्यांची सूज असा विचार केला होता, ह्या दोन वर्गीकरणांसाठी जर म्हटलं तर जिथं सांध्यांची झीज जास्त झालेली आहे अशा ठिकाणी अश्वगंधा तेल, बला तेल, नारायण तेल, नुसतं साधं तिळाचं तेल किंवा खोबरेल तेल ही सुद्धा आपण वापरू शकतो आणि त्याच्यामुळं सांध्यांना बळकटी येऊन तिथले वेदना आणि बाकीची लक्षणं कमी होतील. या उलट जिथं सांध्यांना सूज जास्त प्रमाणात आहे तिथं सहचर तेल, निरगुंडी तेल, विषगर्भ तेल ही तेलं जास्त प्रमाणात उपयोगी पडतील. मुरुवेण्णा तेल जे आहे ते ज्या वेळेला सांधा एखादा ओढला गेलाय किंवा मुरगळलेला आहे अशा ठिकाणी लावण्यासाठी उपयोगी पडू शकतो. आणि कोट्टम चुकादी तेल, गंध तेल ही जी तेल आहेत, पंचगुण तेल ही देखील आपण वापरू शकतो. फक्त कसं आहे की एखादं तेल आपण वापरायला सुरुवात केली आणि 7-8 दिवस वापरल्यानंतरही आपल्याला अपेक्षित बदल किंवा फरक दिसत नसेल तर मात्र वैद्यांचा सल्ला घेऊन मगच उपचार केलेले केव्हाही चांगले. आणि मॅडम दुसरा प्रश्न जो होता सूर्यप्रकाश म्हणजे बरोबर. कोवळं उन्हात घ्यायचं का? बरोबर. सूर्यप्रकाशाविषयी मॅडम बोलूया आपण. तुर्तास आपल्याला फोन आलेला आहे, बुलढाण्याहून फोन आलेला आहे. सोनालीताई चोपडे यांचा फोन आहे, तर पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार सोनालीताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. माझं शोल्डर दुखते सर, खूप मुंग्या येतात आणि कमरेचा भाग दुखते माझा एक साईड. ओके. आणि वय किती आहे साधारण तुमचं? माझं असेल 40. 40. आणि काही विचारायचं मॅडम? मॅडम काही विचारायचं? एकच मिनिट. तुम्ही आता असं म्हणालात की तुमचा खांदा दुखतो आहे आणि मुंग्या पण येतात, बरोबर आहे? खांदा दुखतो आहे की मान आणि खांदा ह्याच्या मधला जो भाग आहे तिथे जास्त वेदना जाणवतात? नाही, खांद्याचा भाग जास्त वेदना जाणवतात. ओके. आणि हात पूर्ण वर खाली पुढून मागून साईडने होतो तुमचा की हालचालीवर मर्यादा आहेत? नाही, पाठीचा भाग पूर्ण दुखतो मॅडम, हाताला नाही काही होत त्रास. ओके ओके. मुंग्या येणं हे जे आहे ते सुद्धा खांद्यामध्येच जाणवतं का तुम्हाला? हो हो. ओके. ज्या वेळेला मुंग्या येणं किंवा बधिरपणा हे लक्षण आहे त्यावेळेला खरं तर हा त्रास हा एखादी नस दबली गेल्यामुळे असण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. तुम्ही एक्सरे किंवा MRI जर केलेला असेल तर त्याच्यामध्ये असे काही बदल दिसले असतील तर त्या अनुषंगाने आपल्याला बघता येईल. पण बधिरपणा आणि दुखणं ही दोन्ही लक्षणं एकत्र असताना आपण त्याला न्यूरोमस्क्युलर म्हणजे स्नायू आणि नसांच्या संबंधित लक्षण आहे असं म्हणू शकतो. इथं आयुर्वेदामधलं महावात विध्वंस, एकांगवीर किंवा विषतिंदूक ही जी औषधं आहेत, ज्या हार्बो मिनरल ड्रग्ज आहेत, रसौषधी म्हणतात त्यांना, ही तुम्हाला उपयोगी पडतील. आणि त्याच्या जोडीला जी काही तेलं आहेत त्या तेलांच्या जोडीला आयुर्वेदात एक लिनिमेंट हा प्रकार येतो, जी जास्त डीप पेनिट्रेटिंग आणि लवकर रिलीफ देणारी असतात. तर ही तुम्ही वापरलीत तर तुम्हाला आराम मिळेल. पण बधिरपणा किंवा मुंग्या येणं हे लक्षण दुर्लक्ष करण्यासारखं नक्कीच नाही. त्याच्यामुळे मी आत्ताच असं म्हटलं तसं विषतिंदूक वटी किंवा महावात विध्वंस ही गोळी तुम्ही सकाळी एक आणि संध्याकाळी अशी एक 5-7 दिवस घेऊन बघा. आणि जर समजा यांनी आराम नाही मिळाला तर मात्र जवळच्या वैद्यांचा सल्ला घेणं हे जास्त उचित ठरेल. फारच छान सोनालीताई, चांगला प्रश्न विचारला. त्याच्यामुळे सगळ्यांनाच आपल्याला मॅडमकडून जास्तीत जास्त माहिती घेता आली. मॅडम, तुम्ही सूर्यप्रकाश कधी घ्यायचा, कोणी घ्यायचा, वय काय किंवा त्याविषयी पण सांगा, वेळ कुठली त्याविषयी पण सांगा. बरोबर.
ह्याच्यात थोडासा बदल आपल्याला ऋतूनुसार करायला लागेल. सूर्यप्रकाश हा उन्हाळ्यामध्ये घेत असताना शक्यतोवर सकाळचा घ्यावा, दुपारच्या उन्हामध्ये नाही. आधुनिक शास्त्रानुसार असं म्हणलं जातं की दुपारचं जे 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंतचं कडकडीत ऊन आहे त्याच्यामधूनही जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळतं. त्याच्यामुळे ज्या लोकांना शक्य आहे आणि स्वस्त आहे अशा लोकांनी दुपारी व्हिटॅमिन डीसाठी उन्हात बसायला हरकत नाही. पुणेकरांच्या सारख्या लोकांनी मात्र नक्कीच दुपारच्या उन्हातच बसावं आत्ताच्या सीझनसाठी तरी, कारण सध्या पुण्यामध्येही भरपूर गारठा असल्यामुळं कुडकुडत ऊन घेणं हे मात्र काही सांध्यांसाठी योग्य नाही. त्याच्यामुळं या वेळेला मात्र दुपारच्या वेळेचं ऊन घेणं हे जास्त उचित राहील. अनुपमा ताई आहेत ठाण्याहून, पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार अनुपमा ताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा, टीव्हीचा आवाज बंद करा. विचारते. हां. थँक्यू. पहिलं मी तुमचं स्वागत करते, कारण तुमचे सगळे कार्यक्रम मी बघत असते. माझं वय वर्ष 83 आहे. मी उत्तम खेळाडू होते, पण आता सांध्यांची नेती डॉक्टरांच्या मते इतकी झीज झाली की मला चालताना फार त्रास होतो आणि सबंध अंग दुखतं चालायला लागल्यावर, आणि उजव्या पायाचा गुडघा पण खूप दुखतो. आणि टेस्ट करून बघितल्या, कुठेही क्लॉट किंवा हे ब्लड ह्याच्यात काहीही नाहीये, ते सगळं नॉर्मल आहे. धन्यवाद तुमच्या अभिप्रायासाठी आणि तुम्ही जे कौतुक केलं आपल्या कार्यक्रमाविषयी, खूप खूप धन्यवाद. आणि मॅडम काही विचारायचं आहे? मला एक फक्त सांगा की तुमचं वजन साधारण किती आहे? संपर्क तुटलेला आहे मॅडम. तर जेवढी माहिती आहे म्हणजे 83 वर्षाचे आहेत, खेळाडू होते, चालताना त्रास होतोय आणि अंगदुखी पण आहे, उजव्या पायाला गुडघ्याला त्रास होतोय. तर काय सांगणार, काय करता येईल? वय आणि होणारा त्रास यांचा जर विचार केला तर आपल्या साहजिक लक्षात येते की सांधे झिजलेले आहेत, जे त्या स्वतःही म्हणाल्या की असं डॉक्टरांनीही सांगितलंय म्हणून. सांध्यांची झीज होत असताना जर ती ग्रेड 3 किंवा खूप जास्त तीव्र स्वरूपाची असेल आणि अगदी रोजचं उठणं बसणं सुद्धा आपल्यासाठी अवघड झालेलं असेल तर मात्र आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. पण सांध्यांच्यातलं वंगण कमी होणं आणि म्हणून झीज होणं हा प्रकार असताना निदान ज्यांचं वय 40 ते 60च्या दरम्यान आहे अशा व्यक्तींनी गुगुळाचा वापर केला किंवा शिलाजीतचा वापर केला तर ते त्यांना खूप फायदेशीर ठरू शकतं. गुगुळ, शिलाजीत हे दोन्हीही त्या मानाने चिकट अशा औषधी आहेत ज्या वंगण आणि स्नायू रिपेअर करण्यासाठी उपयोगी पडतात. त्याच्या जोडीलाच जसं मगाशी आपण डिंकाचा विचार केला तर डिंक आणि खारीक या 2 गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला उपयोगी पडू शकतात. आयुर्वेदामध्ये खूप छान कॉम्बिनेशन किंवा मिश्रण सांगितलेलं आहे ज्याला चतुर्बीज असं म्हटलं जातं. तर कसं आहे, डिंक आपण वापरायचा म्हटल्यानंतर डिंकाचा लाडू जाड लोक खाऊ शकत नाहीत, बरोबर आहे. तर मग अशा लोकांनी काय करावं तर त्यांनी हे चतुर्बीज चूर्ण वापरावं, ज्याच्यामध्ये मेथी, कडूजिरे, ओवा आणि हळीव ही 4 औषधं आहेत. ही 4 औषधं थोडीशी ड्राय रोस्ट करावीत, कोरडीच भाजून घ्यावीत आणि मग त्याच्यानंतर त्याचं बडीशेपसारखं किंवा थोडंसं आपण भरड अशी दळावीत आणि हे चूर्ण जेवल्यानंतर रोज 1 चमचा घ्यावं आणि थोडंसं कोमट पाणी प्यावं. याच्याबद्दल आयुर्वेदाने असं म्हटलंय की हे चूर्ण जे आहे ते कसं आहे तर ते नित्य भक्षण करण्यासारखं आहे, म्हणजे रोजच्या रोजही आपण घेऊ शकतो. आणि ते चूर्ण घेतल्यानंतर कटिव्यथा, कंबर दुखणं, गुडघे दुखणं, वाताचे आजार आणि पोटात गॅस धरणं ही लक्षणं कमी व्हायला मदत होते. मगाशी आपल्याला प्रेक्षकांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्या बाबतीत मात्र मला असं वाटतं की त्यांच्या सांध्याची झीज ही थोडीशी पुढच्या स्टेजपर्यंत पोहोचलेली आहे. जर समजा त्यांनी आयुर्वेदिक उपचार घेतले ज्याच्यामध्ये पंचकर्मांचाही अंतर्भाव आहे, आयुर्वेदिक औषधी घेणंही आहे आणि जानुबस्ती किंवा तैलधारा अशासारखे स्थानिक उपचारही आहेत, तर त्यांची लक्षणं कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आणि आहारातले काही बदल केले तर त्याच्यामुळे त्यांच्या सांध्यांची ह्याच्या पुढे होणारी झीज नक्कीच थांबवली जाईल. तान्हाजी बोलतायत अहिल्यानगरहून, तर पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार तान्हाजी दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा, टीव्हीचा आवाज बंद करा. धन्यवाद. मला फोन हो चालेल, ठीक. मॅडम, जे आपण सांधे शिकवतो
सोलरचं जे पाणी असतं शॉवर मधलं ते नाही शेकवले तर चालतं का? आणि दुसरी गोष्ट अशी की जे सांधे आहे माझे जे खांदा वगैरे याच्यात आहे ना वात झाला का काय पण काय म्हणतात ते? ओके. आपण सोलरच्या पाण्यानेही सांधे नक्कीच शेकू शकतो. सांधे शेकण्यासाठी सुद्धा 2-3 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. एक म्हणजे कोमट पाण्याची धार धरणं किंवा वाफेने सांधे शेकणं किंवा सांध्याभोवती जसं आपण पूर्वीच्या काळी पोल्टीस बांधायचो, बरोबर आहे, गळू झालं किंवा काही तर तसं सांधा बराच काळ उबदार राहण्यासाठी काही औषधी लेप ह्याच्यामध्ये सुती वस्त्रामध्ये गुंडाळून ते सांध्यांभोवती बांधून ठेवणं, वाळूची पुरचुंडी करून त्यानं शेकणं किंवा जी काही आयुर्वेदिक औषधं आहेत ज्याच्यामध्ये निर्गुंडी, रासना, दशमूळ, एरंड, देवदारू अशी जी औषधं आहेत यांची चूर्ण जर सुती कपड्यामध्ये बांधून आपण कोमट तेलामध्ये ते बुडवून त्यानं शेक घेतला तरीही चालण्यासारखं आहे. घरच्या घरी रोजच्या रोज खरोखर आपण गरम पाण्याने सांधा शेकणं हा आपल्या दृष्टीने सगळ्यात साधा सोपा उपाय आहे. तो आपण नक्कीच करावा आणि त्यानं फायदा होणारच आहे. एक गोष्ट लक्षात घेऊयात आपण की सांधा शेकणं म्हणजे आयुर्वेदाच्या पंचकर्माच्या आधीची स्टेज जी पूर्वकर्म म्हणून स्वेदन म्हणून सांगितली जाते ती आहे. सांधा शेकताना एक काळजी सगळ्यांनी नक्की घ्या, कढत्त पाण्याने शेकलं म्हणजे बरं वाटेल असं प्लीज करू नका, कारण करपलेली पोळीसुद्धा खायला चांगली लागत नाही. या उलट मंद गॅसवर शेकलेली मऊ पोळी आपण जास्त एन्जॉय करतो. तसंच आपल्याला सांध्यांमधल्या स्नायूंना कडकपणा किंवा चटका द्यायचा नाही आहे, तर आपल्याला फक्त त्यांना मऊसूत ठेवायचं आहे. म्हणून हलक्या हातानं तेलाने मालिश करा, त्याच्यानंतर कोमट कोमट पाण्याने बराच वेळ शेकत राहा, त्याचा उपयोग जास्त होईल. आणि आयुर्वेदात नक्की सांगितलं आहे की हे जे स्वेदन आहे ते स्तंभ, गौरव, शीतघ्नम म्हणजे खूप गारठा असताना नक्की शेकणं आवश्यक आहे. सांधा आखडलेला आहे, जखडलेला आहे अशा वेळेला सुद्धा शेकणं खूप आवश्यक आहे. आणि गौरव म्हणजे सांधा जड वाटतोय अशा वेळेला सुद्धा सांध्याला शेक देणं हे आवश्यक आहे. फारच छान सहज सोपी उदाहरणं देऊन मॅडम तुम्ही आम्हाला समजवता आहात. आणि मित्रांनो तुमचं पण कौतुक आहे आणि तुम्ही जे आमच्यावर प्रेम करतात, शुभाशीर्वाद देतात त्यासाठी पण आमचा सगळ्यांचा उत्साह द्विगुणित होतो. त्यासाठी तसंच कार्यक्रमावर भरघोस प्रेम करत राहा. मॅडम पुढला प्रश्न, सांधेवाताचे जे किंवा सांधेदुखीचे जे आजार आहेत तर त्याच्याकडे आयुर्वेद कशा दृष्टीने बघतं त्याविषयी देखील आम्हाला सांगा. दृष्टिकोन कसा आहे? आयुर्वेदाचे 2 मुख्य वर्गीकरण आपण मगाशी जसं बघितलं, सांध्याची झीज होण्यामुळं होणारे जे काही आजार आहेत ज्याला संधिवात, ऑस्टिओआर्थरायटिस असं आपण म्हणू शकतो, काही अन्यही व्याधी ह्याच्यात येतात, तर त्यांच्यामध्ये आयुर्वेदाचा दृष्टिकोन हा शरीराला बळकट करणं हा मुख्यत्वे आहे. आणि ज्या ठिकाणी सांध्यांमध्ये आम साठलाय, आम ही काय संकल्पना आहे तर जे काही शरीरातले डायजेस्टिव्ह वेस्ट आहेत किंवा मेटाबॉलिक वेस्ट आहेत हे शरीराबाहेर न पडल्यामुळं ते सांध्यांच्या ठिकाणी किंवा शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्नायूंमध्ये सुद्धा साठून राहिल्यामुळं ते त्या ठिकाणी सूज निर्माण करतात, एक काय म्हणता येईल आपल्याला घट्टपणा तयार करतात आणि त्यामुळं हालचालींवर मर्यादा येतात. तर अशा ठिकाणी मात्र आम पाचन करणारी औषधं देणं हे जास्त योग्य आहे. आपण उदाहरण घेऊन बघूयात. जिथे झीज झालेली आहे तिथं आपण मगाशी म्हणलं तसं खारीक, खोबरं, खसखस, तीळ अशी जी औषधं बळकटी देणारी आहेत, डिंकाचंही उदाहरण आपण बघितलं, गुगुळ आणि शिलाजीत जे आहेत. नवीन गुगुळ जो असतो, गुगुळाचे 2 प्रकार असतात. नवीन गुगुळ हा शरीराचं पोषण करणारा असतो आणि त्यामानाने जुना गुगुळ हा मात्र शरीराचं लेखन करणारा असतो. म्हणून जे बारीक लोक आहेत त्यांनी नवीन गुगुळ जास्त प्रमाणात वापरावा. जे त्यामानाने स्थूल किंवा तब्येतीने चांगले आहेत अशा लोकांनी, म्हणजे ज्यांचं वजन थोडं जास्त आहे अशा लोकांनी जुना गुगुळ वापरावा. असा हा गुगुळ आपल्याला विकत मिळतो आणि त्याचा आपण वापर करू शकतो. पण गुगुळ असेल, शिलाजीत असेल हे मात्र खूप निरंतर, ही गोळी घेतल्यानंतर मला बरं वाटतं म्हणून मी जवळपास 6 महिन्यांपासून गोळी खातीये, 1 वर्षापासून करते, असं कृपया कोणीही करू नका. कारण कितीही केलं तरी ते औषध आहे, ते काही आपण निरंतर घ्यायला नको. तर मग हर्बल मेडिसिन्स जे आहेत, वनस्पतीची औषधं जी आहेत त्यांचा वापर आपण करू शकतो. आणि मुख्यत्वानं सांध्यांची दुखणं किंवा जे ठणका आहे तो कमी करायचा असेल तर आपल्याला नुसतं निरगुडीचं चूर्ण वापरणं किंवा निरगुडीचा घन जो रेडीमेड मिळतो
तो वापरणं हे उपयोगी पडतं. सांध्याची झीज असो अथवा सूज असो, दशमूलारिष्ट, दशमूल काढा, महारासनादी काढा, ही औषधं ही जनरली सगळ्या प्रकारच्या सांध्यांच्या तक्रारींमध्ये उपयोगी पडतात. म्हणून आपण प्रायमरी लेव्हलला त्यांचा वापर करायला हरकत नाही. पण जिथं सांध्याला सूज जास्त प्रमाणात आहे तिथं मात्र आपल्याला थोडीशी जास्त तीव्र स्वरूपाची औषधं वापरायला लागतील, ज्याच्यामध्ये आपल्याला मगाशी सांगितलं तसं महावात विध्वंस, एकांगवीर, विषतिंदुकवटी किंवा जर आमवाताचा मूळ सांधेदुखी असेल तर अजमोदादी चूर्ण वापरणं किंवा हिंगवाष्टक चूर्ण वापरणं किंवा अजून ॲडव्हान्स्ड औषधं आमवाताची वापरणं, ज्याच्यामध्ये बरेचसे असे कल्प आहेत की ज्याच्यामध्ये भल्लातक, म्हणजे जसं आपण इकडं दशमूळ काढा, रासनादी काढा म्हणलं तसं आमवातामध्ये वापरताना भल्लातका सवासारखी स्ट्रॉंग औषधं वापरणं हे जास्त उपयोगी पडतं. एक गोष्ट मी नक्की नमूद करेन, आमवातासारखा त्रास ज्यांना आहे त्यांनी मात्र सांध्याला तेलाने मालिश करणं कटाक्षाने टाळावं. त्याच्याऐवजी लिनिमेंट जास्त प्रमाणात वापरावेत आणि मग कोरडा शेक घ्यावा. पाण्याचा शेक घेण्यापासून शक्यतो लांब राहावं. मॅडम, तुम्ही मगाशी औषधी वनस्पतींविषयी उच्चार केलात आणि रसौषधी म्हणजे हर्बल मेडिसिनल मिनरल औषधी, तर त्या कुठल्या आहेत, त्या कधी वापराव्यात, तर त्याविषयी देखील थोडं आम्हाला माहिती द्या आणि म्हणजे जेणेकरून आम्हाला त्याचा वापर करता येईल किंवा समजेल त्याविषयी. बरोबर. आपल्या दर्शकांना आता काही औषधांच्या नावांची यादी एक दिसत असेल की ज्याच्यामध्ये आपण उल्लेख केलेला आहे महावात विध्वंस, प्रताप लंकेश्वर, समीर पन्नग. औषधी वनस्पतींची यादी जी आपल्याला आत्ता दिसते त्याच्यात तर बरेच औषधं आहेतच, पण त्याच्या पुढे जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये रसौषधी किंवा हार्बो मिनरल कॉम्बिनेशन्स आहेत. आणि ही मला वाटतं आपण पुढची एक स्लाइड घेऊयात ज्याच्यामध्ये आपल्याला ही औषधं दिसतील. महावात विध्वंस, प्रताप लंकेश्वर, समीर पन्नग. पुढची स्लाइड घ्यायला लागेल आपल्याला. आपण एक हां, नक्की, बरोबर. महावात विध्वंस, प्रताप लंकेश्वर, समीर पन्नग, एकांगवीर, वात गजांकुश, ही सगळी जी औषधं लिहिलेली आहेत याच्यामध्ये धातूंची भस्म पण आहेत आणि त्याच्या जोडीला औषधी वनस्पतीही आहेत. आणि हा जो एक ग्रुप आपल्याला दिसतो आहे हा जनरली सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज असताना आणि सांधे आखडले असताना जास्त उपयोगी पडणारा ग्रुप आहे. कोणत्याही व्यक्तीला सांध्यांमध्ये तीव्र वेदना असताना यांपैकी औषधं ही आयुर्वेदिक वैद्य सजेस्ट करत असतात आणि त्यांचा रिझल्ट खूप चांगला मिळतो. तसंच आपल्याला उजव्या बाजूला दुसरी जी लिस्ट दिसते ज्याच्यामध्ये अग्नितुंडी, ताप्यादी लोह, प्रवाळ पंचामृत, लघुमालिनी वसंत, सुवर्णमालिनी वसंत या औषधांची लिस्ट दिसते. ही जी शेवटची 3 औषधं आहेत ही सांध्यांना, स्नायूंना आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण शरीराचं पोषण करणारं जे रक्त आहे त्या रक्ताला बळकटी देणारी औषधं आहेत. आणि म्हणून जिथं झीज झाल्यामुळे आजार आहेत अशामध्ये ताप्यादी लोह, लघुमालिनी वसंत, मधुमालिनी वसंत, सुवर्णमालिनी वसंत ही औषधं जास्त चांगल्या प्रमाणात उपयोगी पडतात. ही औषधं ही ज्या ठिकाणी काही काळापासून म्हणजे बऱ्याच काळापासून आजार आहे तिथे वापरण्यासाठी चांगली औषधं आहेत आणि त्याच्या जोडीला ही औषधं ही पौष्टिकही आहेत. पण म्हणून तरीसुद्धा यांचा अतिवापर टाळावा. त्याऐवजी आपण प्रवाळ पिष्टी किंवा प्रवाळाचं जे भस्म मिळतं ते शंखभस्म वापरणं, प्रवाळ पंचामृत वापरणं, पंचामृत परपटी वापरणं अशा औषधांचा वापर जास्त प्रमाणात करावा. फारच छान मॅडम, सविस्तर आणि विस्तृत तुम्ही छान माहिती आम्हाला देत आहात. आणि मॅडम थोडा आपल्याकडे वेळ आता राहिलेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मॅडम तुमच्याकडून नॉलेज हवं आहे. त्यासाठी रॅपिड फायर राऊंड खेळ आपण, जेणेकरून आम्हाला अजून जास्त तुमच्याकडून माहिती घेता येईल. तर रॅपिड फायर राऊंडमध्ये पहिला प्रश्न की सांधेदुखीसाठी पंचकर्म कोणती आहेत त्याविषयी आम्हाला सांगा आणि केव्हा करावी त्याविषयी. बरोबर. सांधेदुखी आणि वात यांचा अन्योन्य संबंध असल्यामुळं प्राधान्यानं स्नेहन, स्वेदन आणि बस्ती चिकित्सा करावी. जर समजा सांधेदुखी ही विशेषतः खांदे आणि त्याच्या वरच्या भागात असेल, मान खूप दुखणं, खांदे दुखणं असेल तर याच्या जोडीला आपण नस्याचा वापर करावा, म्हणजे नाकात औषधी तेल घालणं किंवा काढे घालणं यांचा उपयोग करावा.
त्याच्या जोडीला जर कंबर दुखणं आणि कमरेच्या खालचा भाग दुखत असेल तर बस्तीचा, ज्याच्यात वेगवेगळे बस्ती आहेत, तेलाचे बस्ती, काढ्याचे बस्ती किंवा दूध आणि तूप आणि औषधी काढे एकत्र करून केलेले बस्ती यांचा वापर केला जातो. एखादा सांधा दुखत असेल अशा वेळेला आपण स्थानिक पंचकर्म ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रेक्षकांना बघता येईल, ज्याचे आपण फोटोजही ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये तेलाची धार सांध्यांवर धरणं, ज्याला आपण तैलधारा म्हणतो, किंवा तेल उडदाच्या पिठाचं आळं करून त्या सांध्यावरती ठेवणं, हे करू शकतो, ज्याला आपण जानू बस्ती, कटी बस्ती, स्थानिक बस्ती म्हणतो. या ट्रीटमेंट्स करता येतात. किंवा कोमट तेलाची घडी सांध्यांवर ठेवणं आणि ती वरचेवर बदलत राहणं 5 ते 10 मिनिटं, हे पंचकर्म करता येतात. तीव्र वेदना आहेत, पेशंटला खूप विव्हळतोय पेशंट, अशा वेळेला पंचकर्माचं थोडंसं जे काही ॲडिशनल कर्म केली जातात, ज्याला अग्निकर्म, विद्धकर्म किंवा जळू लावणं, हे उपायसुद्धा करता येतात, पण ते मात्र वैद्यांनीच करावेत, घरच्या घरी करू नयेत. फारच छान. दुसरा रॅपिड फायरमध्ये प्रश्न असा असेल, काही विशिष्ट आहार तुम्ही सजेस्ट कराल का सांधेदुखीमध्ये? नक्की, मला आहारबद्दल बोलायला खूपच आवडेल. खरं तर जे आपल्या रोजच्या आपल्या स्वयंपाकघरात असणारे घटक आहेत, तर ते आपण आहारात वापरले तर त्याचा नक्की उपयोग होईल. म्हणून आपल्याला स्लाईडमध्ये मुखवास आणि लाडूचं चित्र पण आहे आणि त्याच्या जोडीला त्याच्यातले घटक कोणते असतील याचं पण एक वर्णन केलेलं आहे. असं 2 वेगवेगळे प्रकार सांगायचं कारण काय बरं? कारण आयुर्वेद नेहमीच जे कृश व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी वेगळी चिकित्सा सांगतो आणि जे स्थूल व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी वेगळी चिकित्सा सांगतो. म्हणजे कृश व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी पौष्टिक लाडूचं जे काही घटक द्रव्ये इथं दिलेली आहेत ती वापरणं हे जास्त योग्य आहे. लाडू कोणते वापरू शकतो? हळीवाचे लाडू वापरता येतात, डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू वापरता येतात, खारीक आणि खोबरं नुसतंही मिक्स करून घेता येतं, तिळाचे लाडू, आता थोड्याच दिवसात संक्रांत येईल त्यावेळेला आपण सगळेजण प्रेमाने तिळाचे लाडू खाणार, तर जे लोक बारीक आहेत आणि ज्यांना संधिवात आहे त्यांनी थोडंसं जास्त तूप घालून ते तिळाचे लाडू किंवा तिळाची पोळी खायला काहीच हरकत नाही. ती नक्कीच पौष्टिक आहे आणि विशेषतः हिवाळ्यात सगळ्यांची भूक चांगली असते, त्याच्यामुळे ती पचेलही आणि ती सांध्यांपर्यंत पोचेलही. पण जे स्थूल व्यक्ती आहेत त्यांनी जरा जपूनच लाडू खावेत, कारण त्याच्या लाडूमध्ये असणारं तूप, गूळ हे पदार्थ वजन वाढवायला काही वेळा कारणीभूत होऊ शकतात. त्यांनी नाराज व्हायची गरज नाही आहे. त्यांच्यासाठी आपण एक छान मुखवास वापरू शकतो, ज्याच्यामध्ये जवस वापरणं, तीळ, सुकं खोबरं घालणं, काही प्रमाणात सुकामेवा घालणं, ओवा, बाळणशेप वापरणं, थोडीशी खसखस, बडीशेप, शहाजिरे, थोडंसं काळं मीठ आणि सैंधव मीठ आणि लिंबाचा रस याची रेसिपी वापरून एक मुखवास बनवून तो जर त्यांनी सकाळ संध्याकाळ घेतला, चांगला चावून जेवल्यानंतर खाल्ला आणि थोडंसं कोमट पाणी पिलं तर त्यांना त्या आहाराचा उपयोग होऊ शकेल. ह्याच्यामध्येच एकच मिनिट सर, ह्याच्यामध्ये थोडंसं राजगिऱ्याचं पीठ किंवा नाचणी किंवा गव्हाचं पीठ घालून आपण त्याचे लाडू बनवू शकतो, पण खूप तूप गूळ घातलेले लाडू मात्र स्थूल व्यक्तींनी खाऊ नयेत. फारच छान. मित्रांनो, आपण बघितला केवढा सविस्तर महासागरासारखा हा विषय आहे, तर असंच आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे. धन्यवाद मॅडम, आपण व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचे जे हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, तर आज इथेच थांबूया. लो बसावा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.